आणि मामाचा मुलगा आहे. तर हळदीचा कार्यक्रम तुम्ही नक्की बघा आणि खूपच छान आहे. आणि साईडने बघू शकता तुम्ही हे पोल्ट्री फार्म आहे आणि इथं पण जेवणाची व्यवस्था केली आहे. सध्या कोंबड्या टाकल्या नाही कारण की 1-2 महिने झाले अशी खुली ठेवली आहे. त्यांनी औषध वगैरे फवारणी केली आणि ही जेवणाची व्यवस्था केली त्यांनी आणि खूपच छान वाटतं आहे. हे शिंद्यातले सरपंच हिरामन पवार यांचे निवासस्थान आहे. तर घर पण छान आहे आणि आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवेनच. खूपच छान आहे बघा. आणि ह्या मामाची मुलगी. आणि तर मी तुम्हाला सांगितलं होतं परिसर दाखवतो. इथं मंडपाचा कार्यक्रम जेवणाची व्यवस्था चालू आहे आणि साईडनी हे आंबे बघा तुम्ही हे लागलेत, खाली पण आहेत. वाव बघा. आणि आपल्या घराच्या शेतामध्ये घराच्या जवळ हे असे आंबे लावा आणि खूप नॅचरल असतात. काही केमिकल वगैरे नाही टाकलेलं. फक्त हे इथे आहे ते बुडांना प्रोटेक्शन, ते आळी नको लागायला त्याच्यासाठी ते औषध लावलं आहे. बाकी सर्व नॅचरल आहे. बघा पिवळा पडला आहे आणि आता पिकलच तो आंबा. हे होतं आंब्याचं झाडं आणि तुम्ही पुढे याल तर या असे झाडं लावायचे. याच्याने गारवा खूप असतो. आता उन्हाळ्याचं हे आहे पेरूचं झाड आहे. आणि पुढे जाऊ आता. पोल्ट्रीला पाणी लागतं आणि ही पाण्याची टाकी बांधली आहे. तर खूपच पाणी लागते हे कोंबड्यांना पिण्यासाठी पाणी. आणि तिथे व्यवस्था पण केली बघा त्यांनी. आता हे बारदान आहे, बारदान गुंडाळून ठेवलं आहे कारण की उन्हाचं पाणी गरम होतं त्याच्यामुळे ते लावलं आहे. आणि हे बघा ही 1, 2 आणि त्या साईडला पण एक पोल्ट्री आहे. तर इथे पण बघू शकता तुम्ही आंबे. मस्त गारवा आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला हळदीचा कार्यक्रम हा पूर्ण दाखवेन मी. आता वरातीचा कार्यक्रम होईल ते पण दाखवेन. आणि हा मित्रांनो फॅमिली ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा. आणि आपण माझ्या फॅमिलीसोबत भेट पण घालून देईन. आता इकडं पार्टी चालू आहे, त्यांना निवांत बसू द्या आणि इकडं आपण व्हिडिओ काढू. पोल्ट्रीमध्ये आल्यावर हे तळू राहिले, स्वयंपाक चालू आहे इथे पण. आणि हे बघा मेनू गुलाबजाम आणि भात मस्तपैकी. आता गर्दी कमी झाली आहे. हे बघा पापड तळत आहे छानसं. आणि जनरेटरची पण सुविधा आहे इथे. हे बघा किती मोठं आहे. आणि लाईट जाते त्याच्यामुळं हे लागतंच. इथं सर्व फॅमिली बसली आहे. मावशीचा मुलगा रवी आप्पा आणि साईडला सासूबाई आहे, माझी वाईफ आहे, त्याच्यानंतर माझी मदर आहे, मदर इथं बसली आहे आणि सर्व फॅमिलीच बसली आहे इथं. आता सर्वांचं इंट्रोडक्शन करणं मुश्किल आहे, जे अवघड आहे. मध्ये मध्ये हिंदी पण येते. आणि हे तुम्ही बघा समोर हिरामन पवार आपले शिंद्याचे सरपंच हे. चला आता आपण हळद लावू आणि मस्त हळद लावू. नाकाला लावून दे हळद. हां मग
मित्रांनो, आता मामाच्या मुलाला हळद लावली आहे आणि हळदीचा कार्यक्रम म्हणजे या जात्यामध्ये दळले जाते आणि सुंदरशी तुम्ही खूप छान आणि सजवलं पण साईडने. तर हळदीचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी इथं दळली जाते ती आणि त्याच्यानंतर हळद लावली जाते आणि खूपच छान सजावट केली आहे त्यांनी. बघा मस्तपैकी. पिल्लू पाइनएप्पल कुठे पिल्लू? वाव किती छान आहे ना ग. काटे असतात. तुला हात धुवायचे आपण ते तिथं जाऊ. हां तिथं नळ आहे तिथं जाऊ आता. हां हे बघ पाइनएप्पलचा बघितलं तू? काय काय असतात? काटे बाळा, याला काटे आहेत बघ. हे बघ काटे. बापरे टोचता. हाबू होते. रंग लावला. अगं हळद लावली मी. तर बघा मित्रांनो, हे पाइनएप्पलचं आणि कुंडीमध्येच लावलंय. तर हे बघा लाईटिंग पूर्ण झाडांना लावले. एकच नंबर बघा. ब्लू तर मित्रांनो, संध्याकाळी तेलवणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तर तुम्ही बघा हे तेलवण पाडत आहे. आणि आता पाटावर बसतील. तेलवणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता पाटावर बसतील बघा तुम्ही. आणि फेरी मारून पाय पडून बाळसिंग बांधताय आता. आणि आपले कॅमेरामॅन पण खतरनाक व्हिडिओ काढू. डुगरे आता पिशव्यात ठेवू राहिले. आता नाचू राहिले. आता व्हिडिओ बघा तुम्ही छान आहे.
उद्याची तयारी चालू आहे, मेहंदी काढताय, उद्या लग्न आहे, आज हळदी आणि हे वरात चालूच राहील. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.